आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. दुसरे असे एकत्र काय गोळा झाला? काय झालं? वाड्या आजोबा, मी सांगू काय झालं? शमिका थांब. वाड्या आजोबा आत्ताच आलेत ना, त्यांना फ्रेश होऊ दे. बाबा तुम्ही फ्रेश होऊन घ्या, मग आपण बोलू. काय तर मास्तर, अहो आत्ता झालात ना बाई तुम्ही, लगेच काय आपली विचारपूस. चहा टाकते, चला चला चल चल, चहा करते मी. चला चला चल. अजिंक्य सर. आकाश, तुझ्याशी बोलायचंय. ते टेम्पो चेक केलं होतं. हा टेम्पो. हा बरोबर. येस. मुक्ता, अगं चल जरा आपण जेवणाचं बघूया. आणि मी काय करू? तू तू काय? हा तू शमिकाचा अभ्यास घे ना. हा शमिकाचा अभ्यास घे. अभ्यास? शमिका चल अभ्यास करूया. हा. जा जा चल. हा हो चल. मी पण येते. नाही नको. म्हणजे काय मुक्ता आणि भांडले ना आता, तर मला जरा त्याच्याविषयी बोलायचंय. मुक्ताशी बोलायचंय. तर म्हणून म्हटलं तिला घेऊन जाते आणि जेवणाचं पण बघते ना मी. हा तू नको काळजी करू, आणि काय वाटलं तर बोलवेनच. चल ग चल, बोलते जरा. काय झालं? काय कळलं नाही मला. मगाशी बहुतेक त्याला लाथ मारली ना, तेव्हा पाय मुरगळला असणार. तेव्हा जाणवलं नाही मला, पण अचानक दुखायला लागलंय. ठीक आहे, तुम्ही हात द्या मला, मी तुम्हाला आतमध्ये नेते. हात द्या. द्या हात द्या. उठा. सावकाश सावकाश. पाय पाय. होता? ठीक आहे. चुकलंच नाही आपलं. जरा उशिरापर्यंत थांबायला हवं होतं आपण कसं सगळे एकत्रच बाहेर पडलो. जरा थोडा उशिरा निघालो असतो ना घरातून, तर तो चोर शिरला नसता घरात. मग काय तर बाई, हा करायला गेलो एक आणि झालं भलतच बाई. मग काय. आई पण एक बरं झालं, अनर्थ टळला. नाही नाही, आणखी एक पण बरं झालं, दोघं एकत्र आले. कोण एकत्र आले? आले लसूण एकत्र आले. त्याची एकत्र करून पेस्ट कर असं बाई हिला सांगते, मुक्ताला. गिंगर पेस्ट करायची ना म्हण. आई जिंजर गार्लिक पेस्ट. अच्छा. आई कसंही काही बोलले तरी आमच्या मुक्ताला लगेच कळतं बाई. हो ना. कुटायला गे आता. हा वृंदा, भाजी कुठली करूया ग? नाही, वकील साहेबांना बरं नाही ना, म्हणजे लागलंय ना. मग डॉक्टरांनी काय सांगितलंय का करायला, म्हणजे वेगळं खायला काही? नाही, असं काही ठराविक सांगितलेलं नाहीये. मग काय करूया? हा काय करूया? त्यांच्या आवडीचं काहीतरी करू. त्यांच्या आवडीचं करूया ना, पण आम्हाला काहीच माहिती नाही त्यांच्या आवडीचं. तुला माहितीये का काही? शमिका एकदा बोलली होती त्यांना खीर आवडते. हो. पण जाऊ दे, आता कुठे करणार. अगं म्हणजे स्वयंपाकघरात करायची बाई, मी करते. सासूबाई. बर ठीक आहे, आलेच मी. त्यांच्या आवडीचं करूया. सुनबायांनो, भावी जावयाच्या आवडीची खीर बनवायला घ्या बाई आता. हो.
काय करताय तुम्ही? काय चाललंय? शमिकाचे कपडे भरतोय. आम्ही आमच्या घरी निघतोय. तुमच्या घरी? तेही आता? आपण काय झालं? कारण मला नाही वाटत इथे राहणे योग्य आहे. काय म्हणायचंय तुम्हाला? आज घडलेला प्रकार पाहिलात ना. आज माझ्यामुळे तुमचा जीव धोक्यात आला होता. नाही वृंदा, मला नाही आवडणार. माझ्यामुळे तुमच्या जीवावर बेतले. आणि तुमच्याच काय, या घरातल्या कोणाचंही आयुष्य माझ्यामुळे डिस्टर्ब झालेलं मला नाही आवडत. त्यामुळे मला वाटतं की आमचं इथून जाणंच योग्य आहे. आणि प्लीज मला अडवू नका. त्याला इथून मारलं तो तर इथे खालीच पडला. हो, डॅडाने त्याला अशी किक मारली. समीर अंकल आणि आकाश अंकलने पण त्याला खूप खूप धुतला. घमासान युद्ध झालं म्हणायचं इथे. युद्ध? वॉर. सांग सगळं मीठ मसाला लावून सांग. शमिका, तुझी बॅग भरली आहे मी. जरा तू जाऊन चेक कर काही राहिलंय का. का? घरी चाललोय आपण. केला काय बोलताय तुम्ही? काय घरी का चाललाय तुम्ही? नाही मास्तर, मला वाटतं मी घरी गेलेलंच बरं. बाबा, आता तुम्हीच यांना सांग. यांचं असं म्हणणं आहे की हे दोघे इकडे राहिले तर आपल्या सगळ्यांच्या जीवाला धोका आहे. अहो, पण ह्यांना हे नाही कळत की हे दोघही एकटे तिकडे राहिले तर ह्यांच्या जीवाला जास्त धोका आहे. नाही सेफ आहेत तिकडे हे दोघं. नाही मास्तर, माझ्यामुळे इथे कोणालाही काहीही झालेलं मला नाही आवडणार. मला काही झालं तरी चालेल. असं कसं तुम्हाला काही झालेलं चालेल? अजिंक्य सर, तुमच्या मागे शमिका आहे. तिला कोण बघणार तुम्ही नसाल तर? तुम्ही आहात ना. म्हणजे मला असं म्हणायचं होतं की